नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात खूप सारी अशी गर्दी असणार आहे. तिथं आपल्याला रुद्राभिषेक करणं खरंच शक्य होत नाही, कारण एवढ्या गर्दीमुळे घरच्या घरी आपल्याला रुद्राभिषेक कसा करावा, जर तुमच्याही घरात शिवलिंग असेल तर त्यावरती रुद्राभिषेक कसा करावा, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, तर त्याचबद्दल इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अगदीच की सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा अगदीच की दिवसभरात बघा, या दिवशी म्हणजेच नंदी पक्षामध्ये अगदी शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं आहे. पण महाशिवरात्रीचा दिवस खरंच खूप मोठा मानला गेलेला आहे. म्हणजेच की या दिवशी जेव्हा आपल्याकडून शिवलिंगाची पूजा अर्चना होते, त्याचबरोबर बघा शिवलिंगावरती आपण रुद्राभिषेक करतो, तर ही उच्च कोटीची सेवा घडत असते. आणि या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अधिक प्रमाणात जागृत होत असतं. त्यामुळे या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा म्हणजेच रुद्राभिषेक हा करू शकता. तर रुद्राभिषेक करताना आपल्याला काही काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. तर बघा, अगदीच तुमच्या घरात शिवलिंग आहे, पण ते कसं आहे, शिवलिंगावरती अभिषेक करत असताना आपल्याला त्यावरती बघा नंदी आणि नाग नसावा. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा रुद्राभिषेक करतो किंवा साधा जरी अभिषेक केला तरी सुद्धा त्यावरती नंदी आणि नाग असं आपल्याला अभिषेक करताना नसलं पाहिजे. फक्त शिवलिंग आपल्याला अभिषेक करते वेळी घ्यायचा आहे, याची आपल्याला सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, अगदीच तुम्ही या दिवशी पंचामृताने अभिषेक करू शकता, दुधाने करू शकता, पाण्याने करू शकता किंवा पांढऱ्या चंदनाने सुद्धा अभिषेक करू शकता. ताम्हनामध्ये सुरुवातीला तर तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, दिवा प्रज्वलित करावा, हळदी कुंकू अक्षता दिव्याला अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे, धूप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करायला घ्यायचा आहे. अगदीच तुम्ही बघा एकदम पंचामृत बनवून सुद्धा घेऊ शकता किंवा एक एक वस्तू शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करू शकता. तसा देखील तुम्ही अभिषेक करू शकता. सुरुवातीला तर ताम्हनामध्ये तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचे आहे. गळती असेल तर आवर्जून गळती लावा, नाही तर दोघांनी अभिषेक करायला बसा. एकाने जे काही स्तोत्र मंत्र आहेत तर एकाने पठण करावे आणि एकाने आपल्याला त्या शिवलिंगावरती अभिषेक असा करायचा असतो. तर बघा, स्तोत्र कोणती असणार आहेत. अगदी सुरुवातीला तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर तुम्ही अगदीच पंचामृताने डायरेक्टली अभिषेक केला तरी सुद्धा काही हरकत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एक माळ तरी ह्या मंत्राची जाप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे आपल्याला. तर बघा, हे करते वेळी अगदीच तुम्ही थोडंसं दही, त्याचबरोबर दूध, मध, साखर आणि तूप असं थोडं थोडं देखील तुम्ही अर्पण करू शकता शिवलिंगावरती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत सुद्धा, किंवा अगदीच पंचामृताने अभिषेक केला सुरुवातीला तरी सुद्धा काही हरकत नाही. तर बघा, पंचामृताने अभिषेक करून घ्यावा किंवा अगदीच तुम्हाला चंदनाने करायचा असेल तर अभिषेक करून घ्यावा एक माळ ओम नमः शिवाय म्हणत. आणि त्यानंतर आपल्याला बघा रुद्राभिषेक करायला घ्यायचा आहे. बघा, हे सर्व काय अभिषेक झाल्यानंतर अगदी ते शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं आणि त्यानंतर गळती लावून आपल्याला अभिषेक करायला घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला एकदा शिवमहिम स्तोत्र, बघा नित्यसेवा पुस्तकामध्ये आपल्याला सर्व स्तोत्र मंत्र मिळून जातील, तर एकदा आपल्याला शिवमहिम स्तोत्राचं पठण करायचं. गणेश अथर्वशीर्षक एकदा पठण करायचं आहे. त्याचबरोबर रामरक्षा 1 ते 9 ओवींपर्यंत एकदा पठण करायचे आहे. शिवकवच याचं आपल्याला एकदा पठण करायचं आहे. त्याचबरोबर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर शिवगायत्री मंत्र 11 वेळा पठण करावा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस आपल्याला पठण करायचं आहे. अमृत संजीवन मंत्र हे आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र पंच प्रणवयुक्त हे आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. आणि कालभैरव अष्टक हे आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. शेवटी शिव अष्टोत्तर नामावली एकदा पठण करायची आहे. शेवटी बघा, हा सर्व काय पठण होतोपर्यंत आपल्याला शिवलिंगावरती गळती तशी चालू ठेवायची आहे. आणि त्यानंतर शेवटी बघा शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. बघा, जेव्हा आपण सर्व काही सेवा स्तोत्र मंत्र पठण झाल्यानंतर आपल्याला ते शिवलिंग काढायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा ताम्हनात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे 108 बिल्बपत्र म्हणजेच बेलपत्र जर भेटली तर अतिशय उत्तम. पण जर नाही तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही 1 किंवा 11 अशा प्रमाणात सुद्धा या दिवशी बेलपत्र अर्पण करू शकता. तर बघा, शिव अष्टोत्तर नामावली 108 नामांचे आहे, तर ते आपल्याला बघा 108 जर बेलपत्र भेटले तर अतिउत्तम. तर ते आपल्याला 1 नामाला म्हणजे ओम शिवाय नमः
वाहिलं, ओम नमः शिवाय वाहिलं, असं आपल्याला एक एक बेलपत्र त्या शिवलिंगावरती शिवाष्टोत्तर नामावली म्हणत अर्पण करायचं आहे. तर बघा 108 नामांचे आहे. 108 जर बेलपत्र भेटले तर खरंच उत्तम, पण जर नाही भेटले, अगदीच 11 असतील तर तुम्ही 10 अर्पण करा आणि शेवटचं बेलपत्र म्हणजेच 11वं पूर्ण शिवाष्टोत्तर नामावली म्हणून होस्तोपर्यंत ते आपल्या उजव्या हातामध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि शेवटच्या ह्याला बघा शेवटी जेव्हा आपण शिवाष्टोत्तर नामावलीचा शेवटचा शब्द म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे शिवलिंगावर. त्याचबरोबर 1 मूठ बघा 1 मूठ आपल्याला तांदूळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. बघा कोणकोणत्या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण केल्यामुळे आपल्याला खूप सारे लाभ भेटतात, तर त्याचा व्हिडिओ सेपरेट असा आपल्या चॅनेलवरती येणार आहे. तर अशी आपल्याला सेवा करायची आहे. पांढरी फुले अर्पण करायची आहेत, भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर बघा अगदीच धोत्र्याचं फूल किंवा जे धोत्र्याचं फळ असतं तर ते सुद्धा आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. जास्तीत जास्त बिल्बपत्र असतील तर तुम्ही जास्तीत जास्त बेलपत्र सुद्धा शिवलिंगाला अर्पण करू शकता. तर ह्या पद्धतीनं आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक हा करायचा आहे. अगदीच नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर ठेवू शकता किंवा अगदीच की फ्रूट वगैरे नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तर ह्या पद्धतीनं आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे. अगदीच प्रदोष काळ खरंच खूप महत्वाचा आहे शिवपूजन करण्यासाठी. तर बघा या दिवशी सुद्धा प्रहर ठरलेले आहेत, कोणत्या वेळेला शिवांची पूजा करायची आहे. तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसच खूप पवित्र आहे, पण त्यापैकी सुद्धा 4 प्रहर आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही पूजा अर्चना केली किंवा काही गोष्टी अर्पण केल्या तर उच्च कोटीची आपल्याकडून सेवा होणार आहे. तर तुम्हाला नक्की समजलं असेल की कोणकोणत्या म्हणजे कोणकोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत रुद्राभिषेक करत असताना. आतापर्यंत एवढेच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.